भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमध्ये आणि POKमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या 9 स्थानांवर या ठिकाणी हल्ला चढवलेला आहे। आपल्यासोबत कॅप्टन योगेश भदाणे आहेत। सर, ज्या पद्धतीचा हा हल्ला भारताकडनं केला गेला आहे, किती महत्त्व आहे या हल्ल्याला, कशा दृष्टीनं बघता तुम्ही याच्याकडे? सर्वात प्रथम सर्व भारतीयांना अभिवादन आणि जय हिंद। आणि हा जो हल्ला झालेला आहे, हा हल्ला म्हणजे पाकिस्तानला एक चपराक दिलेली आहे आपण। आणि ही चपराक कशाबद्दल की यापुढे भविष्यात असे भ्याड हल्ले करण्याची हिम्मत पाकिस्तानने अजिबातही करू नये। ती त्यांची लायकीच नाही आहे, त्यांची लायकी नाही। आणि या हल्ल्याच्या अनुषंगाने भारताने पूर्ण जगाला संदेश दिलेला आहे की जर कोणी आमच्या देशाकडे वाकडी नजर केली तर त्याचे आम्ही डोळे काढून घेण्याची ताकद ठेवतो। या हल्ल्यामुळे आपल्या शेजारचे जे आजूबाजूचे देश असतील, ज्याच्यामध्ये बांगलादेश आहे, श्रीलंका आहे, चीन आहे, जो चीन आपल्यावरती थोडाफार दबाव आणण्याचा प्रयत्न करतोय, ते सुद्धा संपूर्णपणे बिथरलेले आहेत। सर, या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून प्रतिहल्ला होण्याची काही शक्यता आहे का? तसं झालं तर आपली सज्जता कितपत आहे? संपूर्ण भारतीयांनी लक्षात घ्यायचं आहे की आपण पाकिस्तानी मिलिटरीवरती किंवा जनतेवरती हल्ला केलेला नाही। जे मानवतेचे दुश्मन आहेत आतंकवादी, यांच्यावरती हल्ला केलेला आहे। त्यामुळे पाकिस्तानची जी फितरत आहे, त्याचा जो स्वभाव आहे, तो अगोदर त्याने दुसऱ्या देशांना सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की भारताने पाकिस्तानी नागरिकांवरती हल्ला केलेला आहे। परंतु जसा आपण एअर स्ट्राईक केल्यावरती लगेच जगातले जे 5 मेजर देश आहेत, ज्याच्यामध्ये रशिया आहे, अमेरिका आहे, इंग्लंड आहे, त्याच्यानंतर अरब कंट्रीज आहे, यांना आपण लगेच माहिती दिली की आम्ही फक्त पाकिस्तान स्थित जे जैश ए मोहम्मदचं ठिकाण आहे, हिजबुल्लाचं ठिकाण आहे, इसिसचं ठिकाण आहे, आतंकवादींची जे महत्त्वाची ठिकाणे मदरसे त्यांच्यावरतीच हल्ला केलेला आहे। आम्ही एकही पाकिस्तानी निरपराध जो जनता आहे, व्यक्ती आहेत, त्यांना मारलेलं नाही। हे स्पष्ट केल्यावरती आपण आपली पुढची रणनीती अशी असणार आहे की पाकिस्तानमध्ये ताकदच उरलेली नाही आहे की तो भारताचा मुकाबला करू शकेल। त्याचं कारण असं आहे की 2023 साली पाकिस्तानने युक्रेनला आपल्याकडची जी दारुगोळा आहे, आपल्या स्वतःकडचा जो एअर स्ट्राईक्स मिसाईल्स असतील, त्याच्यानंतर बंदुका असतील, ही 2023 साली 36,40,00,000 अमेरिकन डॉलरमध्ये विकलेली आहेत। त्यामुळे पाकिस्तानचा जो संरक्षण दलाची जी ताकद आहे ती खिळखिळी झालेली आहे। त्याच बळावरती पुढे तुर्कीने 2 ते 3 दिवसापूर्वी पाकिस्तानला एक युद्धनौका पाठवली, काही ड्रोन्स पाठवलेले आहेत। त्याच्या बळावरती पाकिस्तान युद्धात करू शकत नाही, तो जास्तीत जास्त 2 दिवस। सर, याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय दबाव किती मोठ्या प्रमाणात पाकिस्तानवर आज बघायला मिळतोय? ज्या पद्धतीनं अमेरिकेने देखील सांगितलं की तुम्ही प्रतिहल्ला करू नका। बिलकुल, अमेरिकेने लगेच पाकिस्तानला मध्यरात्रीच उत्तर दिलेलं आहे की तुम्हाला प्रतिहल्ला करण्याचा अधिकारच नाही। कारण की भारताने जो हल्ला केलेला आहे तो फक्त आणि फक्त आतंकवादींच्या तळावर केलेला आहे, पाकिस्तानी नागरिक किंवा पाकिस्तानी मिलिटरी एजन्सीवरती केलेला नाही। अमेरिकेबरोबर रशियाने सुद्धा दबाव वाढवलेला आहे की तुम्ही भारतावरती हल्ला करू नये। याच्या व्यतिरिक्त सुद्धा पाकिस्तानची आगळीक बघा की त्यांचा सीजफायर चाललेला आहे। आणि त्यांची दुसरी आगळीक अशी की आपण हल्ला केल्यानंतर पाकिस्तानचं एक फायटर जेट विमानसुद्धा भारताच्या बॉर्डरमध्ये घुसून आलं होतं आणि ते आपण AS-400 टेक्नॉलॉजीने ते पूर्णपणे उद्ध्वस्त केलेलं आहे। खूप खूप धन्यवाद। तर आपण बघतोय की भारतानं या ठिकाणी पाकिस्तान स्थित दहशतवादी अड्ड्यांवर हल्ले सुरू केलेले आहेत। याचे परिणाम नेमके काय होतील हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आता भारताच्या बाजूनं प्रमुख देश उभे असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।